श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र. लेखिका सौ शिल्पा टेंबे. अभिवाचन सौ शिल्पा टेंबे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. श्रीराम. अध्याय 20 भाग 2. नर्मदाबाई आणि प्राणशंकर दवे गरुडेश्वरला पोहोचले. पर्णकुटीच्या जवळ येताच स्वामी महाराज म्हणाले, काय ग नर्मदे, कोणाला घेऊन आलीस बरोबर? या आत्महत्याऱ्याला का? कुठे आहे तो? बोलव त्याला इकडे. स्वामी महाराजांना पाहताच प्राणशंकर अवाक झाले. डोळ्यातून अश्रूंचे पूर वाहू लागले व त्यांनी स्वामींच्या चरणावर लोटांगण घातले. स्वामी महाराजांनी त्याला आशीर्वाद देऊन उपदेश केला. त्याच्यावर स्वामींची कृपा होऊन त्याची भरभराट झाली. पुढे त्याचा पुत्र अमेरिकेत शिक्षणार्थ गेला व त्याचे आयुष्यही सुखी झाले. वासुदेव अनगरे हा संगीताच्या शिक्षणार्थ ग्वाल्हेर येथे गायन शिरोमणी राजगायक कृष्णराव पंडित यांच्याकडे 3 वर्षासाठी आला होता. ग्वाल्हेरमध्ये त्याचे कोणीच नसल्याने त्यांनी राहण्यासाठी म्हणून गायन विद्यालयाच्या समोरच्या घरात चौकशी केली. 2 रुपये महिना भाडे ठरले. परंतु अनगरे एकटेच आहेत व 3 वर्षे राहणार आहेत हे कळल्यावर घर मालकांनी त्याला, तुमच्यासारख्या उपटसुंभाला माझ्या घरी जागा नाही, हे घर मुली सुनांचे आहे, तुम्ही येथून चालते व्हा, माझ्या घरात तुम्हाला आश्रय मिळणार नाही असे ऐकवले. अनगरे यांनी त्यांना सर्वोतपरी समजावून पाहिले की सर्वच जण वाईट नसतात, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. वासुदेव तेथून निघाला व आपल्या सहअध्यायी मित्राला त्यांनी आपली व्यथा सांगितली. तेव्हा त्यांनी स्वतःच्या राम मंदिरात वासुदेवाची राहण्याची व्यवस्था केली व त्याचा दिनक्रम सुरू झाला. पहाटे स्नान संध्या कर्मे करून गुरुरायांचे प्रातस्मरण करून ते संगीत कलेचा मन लावून अभ्यास करू लागले. या राम मंदिराजवळच स्वामी महाराजांनी स्थापन केलेले दत्त मंदिरही होते. अनगरे नित्य नियमाने त्या मंदिरात दत्तात्रयांचे दर्शन घेण्यासाठी जात असत व जणू स्वामी महाराजच भेटले असे त्यांना समाधान होत असे. श्रीरामनवमीचा उत्सव जवळ आल्याने होणाऱ्या जलसात भाग घेण्यासाठी वासुदेव तंबोरा लावून पहाटे रियाज करू लागला. त्याचा आवाज नाजूक बारीक किंद्रा असल्याने जणू बाईच गाते आहे की काय असा भास होई. वासुदेवाला घर मिळणार नाही म्हणून घालवून दिलेल्या घराचे मालक गंगाधरपंत आळंदीकर हे एकदा मंदिरी आले. वासुदेवाचा आवाज ऐकून त्यांनी मोरघड्यांना विचारले, काय मोरघडे, आज गाण्यास नायकीण आणलीत का काय? मोरघड्यांनाही आळंदीकरांची चेष्टा करावी वाटली व ते म्हणाले, एक बाई आली आहे, ती म्हणाली रामसेवा करू द्यावी. मग मी नकार कसा देणार? आज रात्री तिचेच गायन आहे, आपणाला तिला बघावेचे आहे का? चला आतमध्ये जाऊ आपण, असे म्हणून हसून त्यांनी आळंदीकरांना अनगरे यांच्या खोलीजवळ आणले. अनगरेला बघताच आपण या तरुणाला कुठेतरी पाहिले आहे असे आळंदीकरांना वाटले. शेवटी ओळख पटली तशी त्यांच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. अनगरे स्वामी महाराजांच्या प्रतिमेसमोर बसून देहबान हरपून गात होते. गंगाधरपंत पुन्हा पुन्हा स्वामी महाराजांच्या प्रतिमेकडे पाहत होते व भावना विवश होऊन त्यांनी प्रतिमेपुढे लोटांगण घातले व अनगरेला उद्देशून म्हणाले, मी तुझा अपराधी आहे, मला क्षमा कर. अनगरेने डोळे उघडून गंगाधरपंतांकडे पाहिले. त्याचा हात पकडून ते म्हणाले, हाताची 5 बोटे सारखी नसतात, याचा प्रत्यय आज मला आला. मीच नतद्रष्ट म्हणून माझ्या घरातून तुला हकलले. अनगरे यांना तर पूर्वी घडलेल्या या प्रसंगाची आठवणही नव्हती. त्यांनी गंगाधरपंतांना समजावले व ते म्हणाले, माझी गुरुमाऊली ही मला पित्यासमानच आहे, ते स्वहस्ते माझी काळजी घेत असतात. राम मंदिराचा हा परिसर पवित्र आहे, या जागेशिवाय संगीत साधनेस उत्तम जागा कुठली असू शकते? त्यातून मी असा सडाफटिंग आहे, जो कोणी मला धटिंग समजेल त्याच्याशी मी संग का बरे करावा? आपण व्यर्थ आग्रह करू नये. गंगाधरपंत बरमले व त्यांनी समजावण्याच्या स्वरात अनगरेला म्हणाले, मी तुम्हाला येथे राहूच देणार नाही. तुम्हीही स्वामीरायांचे भक्त आहात आणि मीही, त्यामुळे वडिलकीच्या नात्याने मी तुम्हाला माझ्याबरोबर चलावे, अपमान करू नये. मी एक गुपित तुम्हाला सांगेन, पण एकांतात. वासुदेव अनगरे यांची परिस्थिती फारच अवघड झाली. शेवटी ते गंगाधरपंतांच्या अत्याग्रहामुळे त्यांच्या घरी गेले. गंगाधरपंतांनी त्यांना माडीवरची खोली दिली व त्यांना आदराची वागणूक द्यायला सुरुवात केली.
1-2 दिवस जाताच आपल्या कुटुंबातील सर्व मंडळींची अनगरे यांची ओळख करून दिली व त्याला दारातील औदुंबर वृक्ष दाखवून सांगितले की हा वासुदेवानंद गुरूंचा प्रसाद आहे. हा माझ्या पत्नीच्या दुःखमुक्तीचा साक्षीदार आहे. मी तुला माझ्या भूतकाळातील एक सत्य सांगणार आहे. माझे लग्न बालपणीच झाले व भिक्षुकीचा व्यवसाय असल्याने मला सरदार मंडळींच्या घरी वारंवार जावे लागे. मी 20 वर्षाच्या असताना एका पौर्णिमेला सत्यनारायण पूजा सांगण्यासाठी ग्वाल्हेरच्या सरदाराच्या घरी किल्ल्यावर गेलो होतो. मला परतण्यास रात्रीचे 10-11 वाजले होते. राजवाड्याच्या मागील रस्त्यावरून मी एकटाच चाललो होतो. माझ्या सौभाग्यवती माहेरी गेलेल्या होत्या. आम्हाला बुलबाळही झाले नव्हते, त्यामुळे घरात कुणीच नव्हते. घरी यायला उशीर झाला तरी काहीच बिघडत नव्हते. इतक्यात मला वाटेत टांगा उभा असलेला दिसला. मी जवळून जात असताना मला दरोडेखोरांनी घेरले व कठोर आवाजात विचारले, काय रे बामणा, चंडीपाठ येतो का? मी प्रचंड घाबरलो होतो व मी न कळत होकार दिला. तशी त्यांनी माझ्या डोळ्यांना पट्टी बांधली व ते म्हणाले, आम्ही दरोडेखोर आहोत. आमचे दैवत चंडिका देवी आहे. तिची पूजा म्हणजे महिषबली हा कालीपूजेचाच धार्मिक भाग आहे. आम्हाला त्यासाठी मंत्रपठण करण्याची गरज आहे. तेव्हा आता चल, पूजा होताच आम्ही तुला चांगली धनराशी देऊन सोडून देऊ. फक्त हे कोणाला कळता कामा नये. असे म्हणून त्यांनी मला नेले. एका भुयारामध्ये पूजेची सर्व तयारी केलेली होती. समोर अष्टभुजा कालीची अत्यंत उग्र मूर्ती होती. तिचे डोळे विशाल होते व मुखाबाहेर लाल जीभ आलेली होती. तेथील वातावरण अतिशय भयाण होते. उग्र दर्प येत होता. भिंतींमधून भुंग्यांचे आवाज येत होते. मला विचित्र प्रकारची भीती वाटत होती. देवीसमोर पूजा द्रव्यांच्या राशी दिसत होत्या. मी स्वतःला सावरलं व देवीसमोर उभा राहिलो. इतक्यात शेंदूर फासलेला रेडा बलिदानासाठी आणला गेला. तो रेडा बघून मी दचकलो, पण आता माझ्या पुढे काहीच मार्ग उरला नव्हता. ते डाकू महिषबलीसाठी तयार झाले. मी खाली नजर झुकवून मंत्रपठण सुरू केले व क्षणार्धात त्या महिषाचे शरीर धडा वेगळे होऊन मूर्तीच्या चरणाशी अर्पण केले गेले व धड रक्ताच्या थारोळ्यात तडफडू लागले. तेथे आधीच धुपाचा उग्र वास पसरला होता. त्यात रक्ताचा वास मिसळला. एकंदरीत तेथील दृश्य भयानक व शब्दात वर्णन करता येणार नाही असे होते. काहीही अपेक्षा न करता मी उठलो तशी माझे डोळे बांधले गेले व मला राजवाड्यापाशी आणून सोडले व बंधमुक्त करून त्यांनी मला 125 रुपये दक्षिणा दिली व म्हणाले, आम्ही दरोडेखोर आहोत हे तू जाणतोसच. महिषबली हा आमच्या पूजेचाच भाग आहे. त्यामुळे न चुकता प्रत्येक पौर्णिमेला तू येऊन मंत्रपूजा करायची आहे आणि हे गुपित फुटणार नाही याची दक्षता घे. आणि मग तेव्हापासून धनाच्या लोभापायी मी प्रत्येक पौर्णिमेला वेळेवर तेथे जाऊ लागलो. नियमितपणे मला 125 रुपये दक्षिणा व त्याचबरोबर एखादा अलंकारही ते देत असत. हे असे व्रत जवळजवळ 1 तप निरंतर चालू होते. माझी श्रीमंती, माझे वैभव पाहून लोक मला सरदारांचा प्रिय म्हणून मान देऊ लागले. 12 वर्षाच्या अखेरीस दरोडेखोरांनी मला विनंती केली की ही आता आमची येथील अखेरची पौर्णिमा आहे. आजपर्यंत आपण आमच्याशी एकनिष्ठ राहिला. आम्हीही आपणास कुठलेही कष्ट देणार नाही. आम्ही आता येथून जाणार असल्याने आम्ही हे स्थानही नष्ट करणार आहोत. आमची अशी इच्छा आहे की या पौर्णिमेला आपण आपल्या मंडळींना पूजेला घेऊन यावे. आम्हाला त्यांची कालीमाता सती मानून पूजा करावयाची आहे. तरी आपण कुठलाही संकोच न बाळगता या शेवटच्या पौर्णिमेला मंडळींना घेऊन यावे. ठरल्याप्रमाणे मी त्या पौर्णिमेला पत्नीस घेऊन गेलो. त्यांनी माझ्या पत्नीची पूजा करून तिला रुपयाची भांडी, सोन्या रत्नांचे अलंकार व हजारो रुपये देऊन आदरपूर्वक निरोप दिला. 12 वर्षांचा तो काळ म्हणजे जणू भयानक दिवास्वप्न वाटत होते. मी सरदार मंडळींचा पुजारी असल्याने माझ्या श्रीमंतीविषयी अथवा माझ्या पत्नी वापरत असलेल्या विविध अलंकार, वस्त्रे याविषयी शंका आली नाही. मलाही आता भिक्षुकी थांबवावी वाटू लागले होते. आमची श्रीमंतीचे गुपितच राहिले. एक दिवस घरातीलच एका कार्यासाठी माझ्या पत्नीने यापूर्वी कधीही न घातलेले अलंकार घातले. तिला ते शोभूनही दिसत होते. सर्व मंडळीमध्ये ती उठून दिसत होती. परंतु जसे तिने ते नवीन अलंकार घातले तशी ती हातवारे करून वरुळू लागली.
सर्व गोंधळ माजला व कार्याचा बोजवारा उडाला. लोकांनी ओळखले की हिला पिशाचाने धरले आहे. अनेकांनी अनेक उपाय सुचवले. जे सांगितले ते करून पाहिले. यात्रा केल्या, नवस केले, सायास केले. 10 वर्ष नाना प्रकारचे उपाय केले. शेवटी क्षेत्र गाणगापूरला सौभाग्यवतींना घेऊन आलो. या क्षेत्री सेवेस राहिलो. माझे तर सर्व बळ गेले होते. एके दिवशी रात्री माझ्या स्वप्नात नृसिंह सरस्वती आले व म्हणाले, आपण येथून पत्नीला घेऊन त्वरित निघावे. या क्षेत्राचा हट्ट सोडावा, नाहीतर पत्नीस गमवावे लागेल. मी नर्मदा किनारी वासुदेवानंद सरस्वती यांच्या रूपात वास करून आहे. सूर्योदयापूर्वी आपण पत्नीला घेऊन निघावे. तशी मी म्हणालो, माझ्याजवळ पुरेसे धन नाही, तरी काही तास वास्तव्य वाढवले तर बरे होईल. असे मी म्हणताच ते म्हणाले, तुझी पुण्यात सोय होईल. तू सूर्योदयापूर्वी माझे स्थान सोड. त्याप्रमाणे मी सूर्योदयापूर्वी गाणगापूर सोडून पत्नीस घेऊन पुण्यास आलो. गाडीतून स्टेशनवर उतरलो व आता आपली पैशाची सोय दत्तगुरू कशी काय करणार या विचारात असताना समोरच्या गाडीच्या डब्यातून मला देवास संस्थानाचे संस्थानिक बोलवून म्हणाले, पंत, माझ्या घरी हे 300 रुपये नेऊन द्यावे. मी आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागलो. गुरुकृपेची मला प्रचिती आली होती. आता मला पत्नीला घेऊन गरुडेश्वरला जाता येणार होते. मी पत्नीला घेऊन राजपिपला येथे आलो व होडीतून नर्मदा पार करून गरुडेश्वरी पोहोचलो. मी होडीतून उतरलो, पण पत्नी काही केल्या होडीतून उतरेना. अनेक विनंत्या, धाकडपटांचाही काही उपयोग होईना. सर्व उपाय करूनही ती होडी बाहेर पाऊल टाकेना. शेवटी मी नावाड्याला सांगून एकटाच महाराजांच्या दर्शनाला गेलो व त्यांच्या कानावर सर्व गोष्टी घातल्या. ते म्हणाले, तिला येथे स्वतः घेऊन या. जोवर ती नर्मदा मातेच्या प्रवाहात आहे तोवर मी काही करू शकणार नाही. शेवटी 6 अध्यायी लोकांना घेऊन मी नर्मदा किनारी आलो, परंतु ती बाहेर येईना. तिचा जोरच एवढा होता की ती आवरता आवरेना. अखेर तिला बाहेर काढण्यासाठी 26 लोक लागले. नंतर तिला स्वामींसमोर उभे करण्यात आले. स्वामींसमोर तिच्या अंगातील पिशाच झरझर बोलू लागले. या बाईने माझे दागिने घातले आहेत आणि म्हणून मी हिला धरली आहे. स्वामी महाराज, आपण आता मला मुक्ती द्यावी. महाराज त्या पिशाचाला म्हणाले, या गृहस्थाने अलंकार चोरलेले नाहीत. झाले गेले विसरून तू या बाईला सोड. हिचे यजमान तुझी इच्छा पूर्ण करतील. गुरुरायांनी लोकांना आज्ञा केली की आपण नर्मदा मातेच्या प्रवाही उभे राहावे. मी हिच्या अंगावर जल शिंपडताच ती प्रवाहात उडी घेईल. त्यावेळी सावरून तिला पकडावे व माझ्याकडे घेऊन यावे. त्याप्रमाणे महाराजांनी जल शिंपडताच ती विजेच्या वेगाने धावत गेली व प्रवाहात उडी मारली. आधीच लोक तेथे उभे असल्याने त्यांनी तिला पकडून स्वामींसमोर आणले. मग ती स्थिर होऊन चालत स्वामी महाराजांकडे आली. पुढे 2 दिवस विधिवत पूजा करून पिशाचाला मुक्ती दिली व आम्ही ग्वाल्हेरला परतलो. स्वामींनी मला एक औदुंबर पूजेसाठी दिला होता. तोच हा औदुंबर व मीच तो आळंदीकर ज्याने स्वामी महाराजांच्या भक्तावर अविश्वास दर्शवला. तुझी योग्यता मला कळली नाही. मी जे काही वेडवाकडं बोललो त्याबद्दल मला क्षमा कर. मीही स्वामींचाच दास आहे. वासुदेव अनगरेही म्हणाले, माझा जन्म हा श्रींच्या कृपा प्रसादामुळेच झाला आहे. माझ्या मातेला ते आपली कन्याच मानत असत. माझ्या मातुल घराण्यावर माझे अत्यंत प्रेम आहे. ते सावली बनून आमची सदैव पाठराखण करत असतात. स्वामी महाराजांचे अनगरे आणि करंज गावकरांवर खास लक्ष होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.